पावन झालेली इंद्रायणी, या इंद्रायणीच्या काठावर वसलेली आमची छोटीशी श्री राधाराणी वारकरी शिक्षण संस्था, या श्री राधाराणी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दर एकादशी प्रमाणे या एकादशी आमच्या संस्थेत कीर्तन ठेवण्यात आले व ही कीर्तन रूपी सेवा, ह्या एकादशीची कीर्तन रूपी सेवा मला दिल्याबद्दल माझे गुरुवर्य भागवतचार्य हबप गोविंद महाराज खैरे यांचे प्रथम धन्यवाद करतो। तसेच आम्हाला हरिपाठवांचा पाठ घेणाऱ्या हबप प्रणिताताई खैरे यांचेही धन्यवाद करतो व माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी व पांडुरंग परमात्माच्या चरणी व मला ज्यांनी घडवलं, मला ज्यांनी जन्म दिला अशा आईबापाच्या चरणी नतमस्तक होतो व माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल विठ्ठल पावन झालेली इंद्रायणी, या इंद्रायणीच्या काठावर वसलेली आमची छोटीशी श्री राधाराणी वारकरी शिक्षण संस्था, या श्री राधाराणी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दर एकादशी प्रमाणे या एकादशी आमच्या संस्थेत कीर्तन ठेवण्यात आले व ही कीर्तन रूपी सेवा, ह्या एकादशीची कीर्तन रूपी सेवा मला दिल्याबद्दल माझे गुरुवर्य भागवतचार्य हबप गोविंद महाराज खैरे यांचे प्रथम धन्यवाद करतो। तसेच आम्हाला हरिपाठवांचा पाठ घेणाऱ्या हबप प्रणिताताई खैरे यांचेही धन्यवाद करतो व माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी व पांडुरंग परमात्माच्या चरणी व मला ज्यांनी घडवलं, मला ज्यांनी जन्म दिला अशा आईबापाच्या चरणी नतमस्तक होतो व माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त, देवमान्य, संतमान्य, जगमान्य वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असलेले तुमचे गुरु, आमचे गुरु, यात नवल काय माय बाप, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे देखील गुरु, जगद्गुरु, जगद्वंदनीय, देवनिवासी नव्हे तर तळागाळापासून पोहोचणारे असे जगद्गुरु तुकोबाराय यांचे पट शिष्य निळोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला असून या अभंगातून श्री संत निळोबाराय महाराज ज्ञान, भक्ती, वैराग्य यांचं वर्णन करतात। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल